तर जवळपास 9 कोटी लोक भारतात प्री डायबेटिक आहेत असं म्हणतात. नोंद म्हणजे ज्यांना प्री डायबेटिक आहे, ज्यांना मान्य आहे. प्री डायबेटिक हा बऱ्याच सारख्या याच्यामध्ये अर्ली एजमध्ये लोकांना दिसायला सुरुवात झाली आहे. प्री डायबिटीसचा खरा अर्थ आहे की अर्ली डिटेक्शन, अर्ली लाईफस्टाईल करेक्शन, अर्ली इंटरव्हेन्शन इन टर्म्स ऑफ लाईफस्टाईल चेंजेस अँड मिनिमल ऑर नो यूज ऑफ मेडिसिन. कॉमन साईन जो बऱ्याचसारख्या पेशंट्सना माहीतच नाही आहे, ब्लॅक पिगमेंटेशन्स यायला लागतात मानेच्या बरोबर खालच्या बाजूला किंवा काखेमध्ये. प्री डायबिटीसमध्ये पण प्री डायबिटीसमध्येच दिसतं आहे. सो प्री डायबिटिक इज जस्ट नॉट फॉर द डायबिटीस. प्री डायबिटिक अवस्था तुम्हाला कुठल्याही मेटाबॉलिक डिस्ट्रप्शनकडे घेऊन जाऊ शकते आणि ती कुठल्याही फॉर्ममध्ये येऊ शकते. आज जर का आपण भारतामध्ये बघितलं तर 70% पुरुषांच्या मध्ये आणि 80% स्त्रियांच्या मध्ये 40%पेक्षा जास्त फॅट आहे. प्री डायबिटिकला 2 वाक्यात संपवलेलं आहे. लाईफस्टाईल चेंज करायची, गोड कमी करायचं आणि पेशंटला क्लासिकल मेडिसिन प्रिस्क्राईब करायचं. संपलं 3 वाक्यात. प्री डायबिटीस स्कॅम नाही आहे. प्री डायबिटीसला ट्रीटमेंटचा अप्रोच जर का तुम्ही चुकीच्या पद्धतीनं पेशंटला देत असाल आणि पेशंट पण त्याच्याबद्दल फार जास्त हे करत नसेल तर मग पेशंट तो स्वतःवर स्कॅम करून घ्यायला लागतो. हॅलो नमस्कार, मी ओमकार जाधव. नाही, हा अमुक तमुकचा पॉडकास्ट नाही आहे. आपण डायबिटीज फ्री फॉर एव्हरच्या पॉडकास्टमध्ये आहोत डॉक्टर भाग्येश कुलकर्णींसोबत. मी सुद्धा आणि अमुक तमुकची टीम सुद्धा आम्ही रेग्युलरली डॉक्टर भाग्येश यांचे पॉडकास्ट बघत असतो. ते ज्या पद्धतीनं डायबिटीजसाठीचा कॉन्टेंट यूट्यूबवरती तयार करतात ते आम्ही सगळे खूप ॲडमायर करतो. तर म्हणून आज एक खास एपिसोड होता तर मी होस्ट करायचं ठरवलं. तर स्वागत आहे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी तुमच्याच पॉडकास्टमध्ये. थँक्यू ओमकार, थँक्यू फॉर बिंग हिअर. इट इज ऑलवेज अ प्लेजर टू हॅव एनी कॉन्व्हर्सेशन्स विथ यू, कारण प्रत्येक वेळेस काहीतरी एक नवीन सापडतं आणि आजचाही तुमच्या खोचक प्रश्नांना उत्तर द्यायला पण मला भारी वाटतं. त्यामुळे मी पण प्रिपरेशन मध्ये असतो की मी पण वाट बघत असतो की ओमकारला कधी वेळ मिळतो. येस, तुम्हाला डॉक्टर भाग्येश कुलकर्णी माहीतच असतील. ते डायबेटिक रिव्हर्सल स्पेशलिस्ट आहेत, वेलनेस कोच आहेत आणि डायबिटीज फ्री फॉर एव्हर ही संस्था चालवतात. त्याच्यासाठीचे डिटेल्स सुद्धा तुम्हाला खाली दिलेले असतील जर तुम्हाला डॉक्टरांना संपर्क करायचा असेल तर. आजचा विषय सुद्धा सर खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे मी आता जस्ट एपिसोड सुरू करण्याआधी काही डेटा बघत होतो तर जवळपास 9 कोटी लोक भारतात प्री डायबेटिक आहेत असं म्हणतात. नोंद म्हणजे ज्यांना प्री डायबिटिक आहे, ज्यांना मान्य आहे. एक्झॅक्टली. अमान्य आहे तर ते अजून डेटा आणखी मोठा आकडा असू शकतो आणि त्यातल्या जवळपास 80% लोकांना माहितही नाहीये की ते प्री डायबिटिक किंवा ते बॉदर करत नाहीत. एक्झॅक्टली. तर आपण ज्यावेळेस प्री डायबिटीज म्हणतोय त्यावेळेस नेमकं काय अपेक्षित आहे? प्री डायबिटीज म्हणजे काय? ओके, सो प्री डायबिटीस ही मी असं म्हणेन थोडी जुनी कन्सेप्ट झाली आता. अच्छा. म्हणजे आपण पुढे त्याच्याबद्दल बोलूच. म्हणजे आम्ही पण जेव्हा शिकलो होतो त्यावेळेला आम्हाला पण प्री डायबिटीसच कन्सेप्ट शिकवण्यात आली होती पहिल्यांदा. म्हणजे अगदी आपण 1950-1960 जेव्हा डायबिटीसचा उगम झाला किंवा डायबिटीसचा वर्ड खऱ्या अर्थाने प्रचलित झाला, संख्या वाढायला लागली, त्यावेळेला फक्त डायबिटिक आणि टाईप 1 टाईप 2 एवढे 2च डायबिटीसचे प्रकार जनमानसामध्ये प्रचलित होते किंवा लोकांना माहीत होते. बरोबर. आणि त्यावेळेला असं समजलं जायचं की ज्यांच्या शुगर लेवल 200 पेक्षा जास्त पोस्ट प्रँडियल किंवा ज्यांची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट गोड खाऊन ज्यांच्या शुगरच्या लेवल खूप जास्त दिसतात 1 तासाने 2 तासांनी, ज्याला GTD म्हणतात, त्या लोकांना डायबिटिक म्हणलं जायचं किंवा ज्यांच्या युरिनमध्ये शुगर जास्त दिसते. बरोबर. नंतर मग हे लक्षात आलं की डायबिटीस व्हायच्या अगोदर पण एक अवस्था असती आणि त्यावेळेला या शुगर लेवल वाढतात. आणि पर्टिक्युलरली ही जी प्री डायबिटीस ही कन्सेप्ट आहे किंवा ही जी टर्म आहे ही अमेरिकन डायबिटिक असोसिएशनने कॉइन केली. त्यांनीच फास्टिंग पण इंट्रोड्यूस केलं, पोस्ट प्रँडियल शुगर पण इंट्रोड्यूस केली आणि HbA1c जी क्लासिकल टेस्ट असते. आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ज्या लोकांच्या शुगर लेवल म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा इनिशियली डायबिटीसचं क्लासिफिकेशन करण्यात आलं त्यावेळेला फास्टिंगचा नॉर्म 126 होता. म्हणजे अबव 126 ज्यांच्या फास्टिंग शुगर जात आहेत आणि पोस्ट प्रँडियल शुगर लेवल अबव 180 180 जर का मी स्टँडर्ड लॅबोरेटरीमध्ये केलंय तर त्यांना डायबिटिक संपवलं जायचं. मग त्याच्या अलीकडं म्हणजे एखाद्याची 120 आली, एखाद्याची 118 आली तर तो बॉर्डर लाईन. मग त्याला काय टर्म कॉइन करायची? त्याच्यामध्ये तर काही साईन्स दिसत नाही, सिम्पटम दिसत नाहीयेत, पण त्यानं जर का काळजी नाही घेतली तर तो पुढे डायबिटिकमध्ये लँड होऊ शकतो. त्यातनं प्री डायबिटीस हा टर्म कॉइन करण्यात आला. आणि हे सगळं होत असताना जे पॅरामीटर्स होते ते परत डायबिटीसचे 2004 ते 2014 मध्ये 110 पेक्षा जर का फास्टिंग शुगर जास्त गेली तर त्याला डायबिटिक म्हणायचं आणि 140 किंवा 150 पोस्ट प्रँडियल गेली तर त्याला डायबिटिक म्हणायचं आणि त्याच्यापेक्षा 10% जर का कमी असतील तर त्यांना प्री डायबिटिक म्हणायचं. पण गेल्या 10 वर्षात परत यामध्ये बराचसारखा रिसर्च झाला, बऱ्याचसारख्या गोष्टींचा याचा उहापोह करण्यात आला आणि हा नॉर्म आता परत चेंज करण्यात आलेला आहे. जो पुराणा किंवा जो पहिला नॉर्म होता, जे एखाद्या व्यक्तीचं फास्टिंग 100 ते 126च्या मध्ये राहत असेल तर त्याला ॲक्यूट हायपरग्लायसेमिक स्टेट किंवा प्री डायबिटीस म्हणायचं आहे.
आणि जर का एखाद्याच्या पोस्ट प्रँडियल शुगरच्या लेवल या 140 ते 180 किंवा जर का मी ग्लुकोमीटरचा विचार केला तर 140 ते 200च्या दरम्यान राहत असतील तर त्या व्यक्तीला तुम्ही प्री डायबिटिक संबोधायचं आहे. आणि तो नॉर्म बनवण्यामागं पण एक क्रायटेरिया होता. पहिल्यांदा प्री डायबिटीस आणि डायबिटीसला फार काही दुजाभाव केला जायचा नाही. कुणाही आलं की त्याला मेडिसिन सुरू केलं जायचं प्री प्री डायबिटिकला पण, किंवा तुम्ही आहे तो तुम्हाला दुसरा काही ऑप्शन नाही आहे. जरी तुम्हाला काही साईन सिम्पटम दिसत नसले तरी पण तुम्ही मेटफॉर्मिन किंवा क्लासिकल मेडिसिन सुरू केलं जायचं. आणि आता तुम्ही याच स्टेजमध्ये राहणार, कधी जस्ट तुम्ही मॉनिटर करत राहायचं आणि यू हॅव टू जस्ट वेट की कधी तुम्ही डायबिटीसमध्ये जाताय, आणि गोड वगैरे बंद करायचं. हे नॉर्मल सगळे नॉर्म्स होते. पण आता गेल्या थँक्स टू रिसर्च ऑफ ऑल दीज हे सगळं डायबिटिक रिव्हर्सल, डायबिटिक रिमिशन, बऱ्याच सगळ्या क्लिनिकल स्टडीज ह्याच्यामध्ये आल्या. आणि त्याच्यात असं लक्षात आलं की जर का मी प्री डायबिटिक अवस्थेमध्ये लोकांना मी जर का मेटफॉर्मिन किंवा या पद्धतीची मेडिसिन्स द्यायला सुरुवात केली तर त्यांचा हिडन शरीरामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स वाढत राहतो आणि त्यांच्या प्री डायबिटिक अवस्थेला डायबिटिक अवस्थेमध्ये जाण्यामध्ये आपण प्रोत्साहन देतो. म्हणजे खरं तर त्याचा इलाज करण्याच्या ऐवजी आपण त्यांना ऍक्च्युअली डायबिटीसकडे ढकलतोय. आणि पेशंट पण त्यावेळेला रिलॅक्स राहतो. आणि बिईंग अ डॉक्टर आम्ही पण खुश राहतो की गोळी दिलेली आहे, माझं काम झालं. पण ॲक्च्युली असं लक्षात यायला लागलं की पेशंटमध्ये तो जो डायबिटीसचं जे प्रमाण जे प्री डायबिटीसकडून डायबिटीसकडे होण्याचं आहे ते मेडिसिन दिल्यामुळे ॲग्रिवेट व्हायला लागलेलं आहे. कारण हिडन इन्शुलिन रेझिस्टन्स त्या शरीरामध्ये वाढत राहतो आणि त्याच्यामध्ये जे कॉम्प्लिकेशन्स होतात ते डायबिटिकपेक्षा प्री डायबिटीसमध्ये खूप अर्ली दिसायला सुरुवात झाली, इन्क्लुडिंग हार्ट अटॅक ऑल्सो. म्हणजे हे वेगळंच त्याच्यामध्ये दिसायला सुरुवात झालं की डायबिटीस झाल्यावर पेशंट कॉन्शियस होतो, मॉनिटरिंग करतो. आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की त्याला लॉंग टर्ममध्ये हे सगळे कार्डियक अरेस्ट असेल किंवा त्याला हायपरटेन्शन असेल किंवा पेरिफेरल न्यूरोपॅथी असेल, सेक्शुअल विकनेस असेल, हे डायबिटिक पेशंट्समध्ये 10-12 वर्षानंतर दिसतं. पण प्री डायबिटिकमध्ये जर का मी अर्ली इंटरव्हेन्शन केलं, अर्ली जर का मी मेडिसिन दिलंय तर त्याच्यामध्ये हे सगळे सिम्पटम्स आणि हे सगळे आजार लवकर डेव्हलप होतात. आणि अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी आहे की ते सायलेंट असतात. ज्यावेळी त्याचा डायरेक्टली त्रास होतो त्याच वेळेला, म्हणजे डायरेक्टली पेशंटला हार्ट अटॅकच येणं किंवा डोळ्यांची दृष्टी एकदम निघून जाणं किंवा सडन पेशंट किटोॲसिडोसिसमध्ये जाणं, हे प्री डायबिटिकमध्ये डायबिटिकपेक्षा प्रमाण जास्त दिसायला सुरुवात झाली. आणि मग तो नॉर्म चेंज करण्यात आला आणि तो नॉर्म आता प्रचलित होईल. आता 2024च्या ज्या गाईडलाईन येतात त्यांनी सांगितले की कुठल्याही प्री डायबिटिक पेशंटला पहिले 6 महिने किंवा 1 वर्ष लाईफस्टाईल करेक्शनच सांगायचं आहे. त्याला इमिजिएटली तुम्ही मेडिसिन्सवरती आणायचं नाही. जस्ट लाईक अँटीबायोटिकसाठी जसे नॉर्म आले की इमिजिएट इन्फेक्शन झालं आणि आपण ओव्हर द काउंटर अँटीबायोटिक वापरलं तर त्या अँटीबायोटिकचा रेझिस्टन्स डेव्हलप होतो. आणि खरंच जर का तुमच्या शरीरात इमर्जन्सी आली, कधी तुमचा ॲक्सिडेंट झाला, हे झाला, तर मग तुम्हाला कुठलंच अँटीबायोटिक चालत नाही. तर तसा प्रकार कुठेतरी डायबिटिक मेडिसिनच्या बाबतीत होताना दिसायला लागला. आणि ॲक्च्युली फुल फ्लेज डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन दिसायला लागल्यावरती ऑलरेडी मेडिसिनचा डोस पहिल्यांदा ओव्हरटली वापरल्यामुळं किंवा जास्ती वापरल्यामुळं इकडं आड तिकडं वीर, म्हणजे ॲक्च्युली डायबिटीससाठी जर का मला मेडिसिनचा डोस वाढवायचा आहे तर तो जो एक जे मला हे पाहिजे आहे, एक फील्ड पाहिजे ते मला त्यात मिळत नाही. कारण मी ऑलरेडी जी पहिली बेसिक मेडिसिनची कॉन्सन्ट्रेशन आहे ते कुठेतरी युटिलाइज केलेलं आहे. ते जास्त वापरले की लिव्हर आणि किडनीवरती परिणाम ह्याच्यावरती दिसायला लागले. आणि मोस्ट ऑफ द टाईम प्री डायबिटिक हा बऱ्याच सारख्या ह्याच्यामध्ये अर्ली एजमध्ये लोकांना दिसायला सुरुवात झालेली आहे. यंग जनरेशन्समध्ये प्री डायबिटीसचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे इनफॅक्ट मी 16व्या वर्षी, 14व्या वर्षी, 16व्या-15व्या वर्षी या वर्षीच लोकांचं फास्टिंग इन्शुलिन वाढलेलं किंवा त्यांना डायबिटीस, प्री डायबिटीस दिसायला लागलेलं आहे. याच्यातलं HbA1c 6.5च्या वर जाणं, 5.7 ते 6.2 हा रेंज प्री डायबिटीसचा पकडला जातो ॲक्च्युली. म्हणजे तसं बघायला गेलं की त्यावेळेला अवस्था असिम्प्टमॅटिक असते. म्हणजे नॉर्मली जेव्हा आपण डायबिटीसबद्दल बोलतो तर डायबिटीसचं पण एक प्रोग्रेशन आहे. म्हणजे असं नाही की मला शुगर वाढली आणि डायबिटीस झाला. जसं कुठल्याही ह्युमन बिईंगचं एक नॅचरल प्रोग्रेशन असतं, ग्रोथ स्टेज असते, तसं डायबिटीसचे पण स्टेजिंग आहे. म्हणजे पहिलं आपण आपल्याला आपण म्हणतो डायबिटीस नाही म्हणजे कसली अवस्था आहे, वी कॉल्ड इट एज अ नॉर्मोग्लायसेमिया. नॉर्मोग्लायसेमिया म्हणजे माझ्या शुगर काहीही न करता नॉर्मल राहत आहेत, मला जेवढं गरजेचं आहे तेवढं माझं शरीर हे करते, दॅट इज अ नॉर्मोग्लायसेमिया. दिस इज कन्सिडर्ड एज अ नॉर्मल स्टेज. मग जेव्हा माझ्या शरीरात फॅट वाढायला लागतं, माझी लाईफस्टाईल बिघडते, जीवनशैलीमध्ये चेंजेस होतात आणि शरीर तुम्हाला रेजिस्ट करायला लागतं. शरीर म्हणतं हे चुकीचं चाललंय, मला हे मेटाबॉलिझम हँडल होत नाहीये, मला हे एक्सेस वेट हँडल होत नाहीये, मला हे इन्फ्लमेशन हँडल होत नाहीये, तू स्लीप कधी पण झोपणार, कधी पण खाणार, हे शरीर मग इन्फ्लमेशन आज शरीरात वाढायला लागतं आणि त्यावेळेला तुम्हाला प्री डायबिटिक अवस्था यायला लागते. त्या प्री डायबिटिक अवस्थेमध्ये तुमचे पॅरामीटर नॉर्मल असतात, सो कॉल्ड डायबिटीसचे, फास्टिंगचा पॅरामीटर, बीपीचा पॅरामीटर, किंवा तरी अगदी तुम्ही हे जरी केलं, काय म्हणतात, HbA1c जरी केलं तरी ते नॉर्मल दिसतं. पण यांच्यामध्ये हिडन फास्टिंग इन्शुलिन हळूहळू वाढत असतं, HSCRP हायली सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन वाढत असतं, अंगावरती सूज वाढणं किंवा एक कॉमन साईन जो
बऱ्याचसारख्या पेशंट्सना माहीतच नाही आहे किंवा आता त्याच्याबद्दल थोडंसं हे झालेलं आहे की ब्लॅक पिगमेंटेशन्स यायला लागतात मानेच्या बरोबर खालच्या बाजूला किंवा काखेमध्ये. प्री डायबिटीस मध्ये पण प्री डायबिटीस मध्येच दिसतं हे. फुल फ्लेज डायबिटीस नंतर खूप नंतर डेव्हलप होतो. अच्छा. आणि त्यावेळेला तुम्हाला ते अर्ली साईन्स असतात की तुम्ही अलर्ट होणं गरजेचं आहे की आपण प्री डायबिटिक अवस्थेत चाललेलो आहोत. आणि ही अवस्था जी असती त्या अवस्थेमध्ये शरीराकडनं आलेलं ते एक सिग्नलिंग आहे. जसं मला ताप आला, हे काय की माझ्याच्यात इन्फेक्शन असल्याचं लक्षण आहे. बरोबर. सो तुमची बॉडी मधलं मेटाबॉलिझम कुठंतरी डिस्टर्ब झालेलं आहे. सो प्री डायबिटीस पेक्षा पण मी ह्याला काय म्हणेल की मेटाबॉलिक डिसरप्शन किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डरच्या अगोदर मेटाबॉलिझम हे झाले आणि शरीर स्ट्रगल करायला लागले. शरीर तुम्हाला इंडिकेशन द्यायला लागलेलं आहे की बाबा रे तुला तुझी स्लीप चांगली करायला पाहिजे, तुझी लाईफस्टाईलवर लक्ष द्यायला पाहिजे, यू नीड टू डू एक्सरसाइज, अल्कोहोल कमी करायला पाहिजे, नॉनव्हेजचं प्रमाण किंवा खूप जास्त स्पायसी पदार्थ कमी केले पाहिजे, चिडचिडेपणा कमी करायला पाहिजे. हे शरीराने सिग्नल असतात आणि ते आपण दुर्लक्ष केले की मग तुमच्या फास्टिंग लेवल वाढायला लागतात, पीपी लेवल. त्यावेळेला ऑलरेडी 80% शरीराने प्रयत्न करून झालेले असतात आणि मग तुमचे जे सेल्स आहेत ते सेल्स एका पॉईंटला सोडून देतात. ते म्हणतात आता आमच्याकडनं काही एक्सेस हा लोड सहन होत नाही आहे आणि मग कुणाचं शुगर वाढलेलं दिसतं, कुणाचं हायपरटेन्शन वाढलेलं दिसतं, म्हणजे ब्लड प्रेशर वाढलेलं दिसतं. लेडीजमध्ये ते PCODच्या फॉर्ममध्ये दिसतं. सो प्री डायबिटिक इज जस्ट नॉट फॉर द डायबिटीस. प्री डायबिटिक अवस्था तुम्हाला कुठल्याही मेटाबॉलिक डिसरप्शनकडे घेऊन जाऊ शकते आणि ती कुठल्याही फॉर्ममध्ये येऊ शकते. मग ती लेडीजमध्ये जसं मी म्हटलं की पिरियड इरेग्युलरिटीकडे जाऊ शकते. अगदी स्मॉलेस्ट म्हणजे हेअर फॉल होणं किंवा तुम्हाला तुमचं गट ब्लोटिंग होणं किंवा नॉर्मली म्हणजे जे गोष्टी मी 25शी 30शी 35शी मध्ये सहजपणे करायला पाहिजेत त्या गोष्टी माझ्याकडून होत नाहीत. साधी जिन्या चढण्यासारखी गोष्ट असते. ॲक्च्युली 25-30व्या व्यक्तीला नॉर्मली 4-5 जिने चढायला काही प्रॉब्लेम वाटायला नाही पाहिजे, पण सडनली त्या व्यक्तीला 3 किंवा 4 जिने चढले की दम लागायला लागतो, धाप लागायला लागतो. नॉर्मल गोष्टींमध्ये जी गोष्ट लगेच व्हायला पाहिजे, लगेच मला करता यायला पाहिजे, त्या गोष्टींमध्ये कुठेतरी डिस्ट्रप्शन यायला लागतं आणि त्या अवस्थेला प्री डायबिटिक अवस्था आपण खरं तर त्या थोड्याशा लक्षणांवरती फोकस करू शकलो. कारण जर आता आपण हे म्हणतोय की 80% लोकांना त्यांना प्री डायबिटीज आहे हेच माहित नाहीये, तर तो ओळखताच येत नाही. कारण काय हल्ली सगळ्यांची सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, सतत रात्रीचं जागरण आहे, सतत बाहेर जाऊन खाणं आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहितीये की आपलं वजन काय अपेक्षेपेक्षा थोडं जास्त वाढलेलं आहे, झोप व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे मग चेहरा सुजलेले असतो, आजूबाजूला सगळेच तसे दिसतात, सगळेच तसे दिसतात. त्यामध्ये नॉर्मल ओळखायचा कसा, म्हणजे मला प्री डायबिटीज आहे की नाही मी हे कसं ओळखू शकतो? सगळ्यात पहिलं तुम्ही ओळखण्याच्या भानगडीत पडूच नका. माझं म्हणणं आहे की प्री डायबिटिकच लेबल कशाला पाहिजे. माझं थोडंसं याला वेगळं मत आहे की समथिंग इज डिफरंट, की मला नॉर्मल वाटत नाहीये म्हणजे तुम्हाला लेबलच कशाला लावलं पाहिजे. माझं म्हणणं आहे की प्री डायबिटिक असेल तर त्यानं ते लेबल लागल्यावरतीच मी सुरू करणार आहे का, की ते लेबल हे डॉक्टरांनी लावलेलं लेबल आहे. माझं म्हणणं आहे की प्री डायबिटिक ही एक अवस्था आहे, हे एक मेटाबॉलिक डिस्ट्रप्शन आहे जो बॉडीनं दिलेला सिग्नल आहे आणि आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला तो सिग्नल कुठं घेऊन जातोय तो पार्ट तुम्ही डॉक्टरांकडे सोडून द्या किंवा ते ब्लड रिपोर्ट्सवरती सोडून द्या. तुम्ही स्वतः जाऊन त्याला लेबल होण्याची वाट बघू नका. बऱ्याच जणांची चूक इथंच होती. म्हणजे तुम्ही जे आता सांगितलं की मला दिसतंय, माझं शरीर मला सांगतंय की मला चेहऱ्यावरती सूज आहे किंवा मला थकवा जाणवतोय, मी जातोय लॅबमध्ये आणि लॅबमध्ये गेल्यानंतर मी फास्टिंग पीपी चेक करतोय, हे नॉर्मल आलं, आय एम नॉट प्री डायबिटिक. ह्याचा अर्थ मी काय करतोय, मी सिम्पटम माझं दाखवत असताना सुद्धा मी त्याच्याकडे कानाडोळा करतोय, मी त्याला दुर्लक्ष करतोय. मी म्हणतोय, मी त्याला म्हणतो ना फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटीमध्ये मी राहतोय. तो प्रॉब्लेम आहे की शरीर तुम्हाला शरीराच्या दृष्टीने HbA1c फास्टिंग पीपी हे खूप नंतरची गोष्ट आहे. शरीराच्या दृष्टीनं इन्फ्लमेशन तुमच्यात वाढायला लागले, मी तुम्हाला सिग्नल दिलेले आहेत, यू हॅव टू सिट अँड यू हॅव टू वर्क ऑन दिस. तुम्हाला ह्याच्यावर बॉस वर्क करायला पाहिजे. जे प्रज्ञापराधमध्ये पण मी कायम सांगतो की तुम्हाला एकदा 2दा 3दा 4दा वॉर्निंग दिली तरी पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष जर का करणार असाल तर मग तुम्हाला फुल फ्लेज जेव्हा दणका बसायचा आहे त्यावेळेला बसणार तो ह्याच्यात. सो मला वाटतं लेबल लावायच्या मागं तो डॉक्टरांवर सोडून द्यावं. आणि माझं तर उलटं म्हणणं आहे की जरी तुम्हाला प्री डायबिटीजचं लेबल लागलं नसेल आणि तुम्हाला यातली काय आता मी सांगितलेली लक्षणं दिसत असेल तर यू नीड टू बी अवेअर की बाबा माझ्यात इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला लागलाय. सो मला असं वाटतं की प्री डायबिटीस हा वर्ड लोकांना शिकवण्यापेक्षा आपण जर का डायबेसिटी किंवा हायपर इन्शुलिनिमिया, जरा अवघड वर्ड आहे हायपर इन्शुलिनिमिया, म्हणून मी दुसरा वर्ड लोकांना म्हणतो की डायबेसिटी, डायबिटीस प्लस ओबेसिटीकडे तुम्ही चाललेला आहे. सो तुमच्यामध्ये जर का ओबेसिटीचे साईन दिसत आहेत, तुमच्या जर का प्रमाणापेक्षा जास्त वजन जास्त आहे किंवा हे सो कॉल्ड वॉटर रिटेन्शनचे साईन तुमच्यात दिसत आहेत सुजेचे, तर तुम्ही लक्षात घ्यायचं की तुम्ही डायबेसिटीकडे चाललेला आहात. डायबिटीस प्लस ओबेसिटी हा नवीन वर्ड आहे. किंवा तुम्ही हायपर इन्शुलिनिमिया स्टेजकडे चाललेला आहात. कारण शरीरामध्ये तुम्ही जर का विचार केला तर 130 कोटीपेक्षा जास्त पेशी आहेत, सेल्स आहेत आणि या प्रत्येक सेलला जगण्यासाठी ग्लुकोजची गरज असते. जेव्हा माझं मेटाबॉलिक डिस्ट्रप्शन होतं
इम्प्रॉपर स्लीपमुळं, चिडचिडेपणामुळं, चुकीच्या खाण्यामुळं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा हे जे सेल्स असतात ते प्रेशरमध्ये येतात आणि ते पहिल्यांदा पाणी आणि फॅटला घट्ट पकडून ठेवतात आणि त्या लेव्हलपासून तुमच्या शरीरामध्ये पॅनक्रियाजवरती प्रेशर यायला लागतं. कारण पॅनक्रियाचं काम काय आहे की जे काही ग्लुकोजचे मोलिक्यूल येत आहेत त्या ग्लुकोजच्या मोलिक्यूलला इन्शुलिन गरजेचं आहे. त्या ग्लुकोजला पकडून घेऊन जाण्यासाठी प्रत्येक सेल्सवरती रिसेप्टर आहेत. असे 130 कोटीपेक्षा जास्त सेल्स आहेत आणि त्या प्रत्येक सेलवरती हजारो रिसेप्टर आहेत. तुम्ही बघा किती जबरदस्त सिस्टीम निसर्गाने दिलेली आहे. या प्रत्येक सेलच्या कुलपांना ओपन करण्याचं काम इन्शुलिनकडनं होतं. या कुलपांच्या वरती हे सगळं जाऊन बसतं, जे काही एक्स्ट्रा फॅट आहे, एक्स्ट्रा हे आहे आणि मग त्या इन्शुलिनला स्ट्रगल व्हायला लागतं. ते इन्शुलिन तर त्या साखरेला ढकलण्यासाठी असतं, पण ते तिथं घेऊन जाऊ शकत नाही. पॅनक्रियाज बिचारा परेशान, काय करू मी, कुठं काय करू. मग ते अजून एक्सेसिव्ह इन्शुलिन तयार करतं आणि ते इन्शुलिन त्या ग्लुकोजला जिकडं वाट फुटेल तिकडं ते घेऊन जायला सुरुवात करतं. तर ही जी हायपर इन्शुलिनमिक स्टेट आहे ना, ही प्री डायबिटिकमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येते आणि ही जास्त डेंजरस स्टेज असते. या स्टेजला जर का तुम्ही लवकर पिकअप करू शकलात आणि त्या स्टेजवर जर का तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं तर फक्त डायबिटीसच नाही, पुढच्या होणाऱ्या बऱ्याच गोष्टी, म्हणजे डायबिटीस तर खूप नंतरचा आहे. सगळ्यांचा जो एक जिव्हाळ्याचा फॅक्टर आहे तो एजिंग फास्ट करतं. हे हायपर इन्शुलिनिमिया तुम्हाला लवकर म्हातारं बनवतं. डायबिटीस झालं तर ते फार लांबची गोष्ट आहे. तुम्ही 10 वर्ष किंवा 15 वर्ष तुम्ही आज बरेच सारखे लोक बघा आपल्या आजूबाजूला, तुम्ही बघितलं की त्यांच्या वयापेक्षा जास्त ते 10 वर्ष 15 वर्ष म्हातारे वाटतात किंवा एजिंग वाटतात. कारण त्यांच्यामध्ये ग्रॅज्युअली कुठेतरी हे हायपर इन्शुलिनिमिक स्टेट त्यांच्यामध्ये दिसते आणि सोपं आहे, त्याला काही फार अवघड नाही आहे कसं डिटेक्ट करायचं. जर का मला तसं वाटतंय तर वर्षातनं एकदा फास्टिंग इन्शुलिन आणि HSCRP किंवा होमोसिस्टिन नावाचा जो पॅरामीटर असतो, होमोसिस्टिन थोडं कॉस्टली आहे पण फास्टिंग इन्शुलिन 200-250 रुपयात कुठल्याही लेवलवर, फास्टिंग इन्शुलिन मी म्हणतोय, फास्टिंग शुगर तर खूप नंतरचं येतं. हे जर का तुम्ही तपासलं, तुमचा BMI तुम्ही जर का तपासला की ज्याच्यामध्ये बॉडीमध्ये म्हणजे फॅट किती आहे, नॉर्मली असं म्हणतात 22 ते 25% फॅट पाहिजे. आज जर का आपण भारतामध्ये बघितलं तर 70% पुरुषांच्या मध्ये आणि 80% स्त्रियांच्या मध्ये 40% जास्त फॅट आहे, चरबीचं प्रमाण आहे. सो मला वेगळा अजूनही काही इंडिकेशन पाहिजे. बरोबर. आणि हे किती धोकादायक आहे, म्हणजे मी याही म्हणजे दोन्ही पद्धतीची लोक पाहिलेली आहेत की ज्यांना ज्यावेळेस प्री डायबिटीस डिटेक्ट होतो त्यावेळेस त्यांना असं वाटतं की चला वाचलो, डायबिटीज नाहीये ना, म्हणून ते त्यांचं आहे तसं कंटिन्यू करतात. आणि किंवा याही पद्धतीची लोक असतात की अरे बापरे प्री डायबिटीज आहे म्हणजे मला आता डायबिटीज होणार आणि मग खूप घाबरून जातात. तर काय अप्रोचने प्री डायबिटीस कडे बघितलं पाहिजे, म्हणजे घाबरलं किती पाहिजे, त्यांना त्रास किती होणार आहे, त्याचा खरंच बाऊ करण्याची गरज आहे का नाही, अजून डायबिटीज नाहीये म्हणून थोडं थंड घ्यायला हरकत नाही. खरं सांगू का, हे व्यक्ती सापेक्ष आणि डॉक्टर सापेक्ष पण आहे. म्हणजे काय काय जणांची टेंडन्सी कशी असते, दे आर ओव्हर कॉन्शियस, ते खूप जास्त कॉन्शियस असतात. तर प्री डायबिटिक मला झालाय म्हणून मी ओव्हर कॉन्शियस पण व्हायची गरज नाही आणि ओव्हरवेल्म पण व्हायची गरज नाही. तुम्ही 2 क्रायटेरियाच्यात सांगताय की एका बाजूला ओव्हरवेल्म, चलो मी वाचलो, तर प्री डायबिटीस झाला म्हणजे तुम्ही वाचलेला नाहीये, तुम्हाला अर्ली कळलेलं आहे ती किंवा मला पुढे जाऊन धोका होता आणि मला काहीतरी त्याच्यावर काम करायचं आहे. तुम्ही ओव्हरवेल्म कशासाठी होऊ शकता की यस मला अर्ली डिटेक्ट झालं आणि मी त्याच्यावर काम करू शकणार आहे. मला प्री डायबिटीस आहे म्हणजे मला डायबिटीस नाही झाला असं नाही आहे किंवा मी वाचलो अशातला भाग नाही आहे, मला त्याच्यावर काम करायला लागणार आहे आणि आय नीड टू टेक इमिजिएट ॲक्शन्स. म्हणजे सिव्हिरिटीमध्ये फरक नाही आहे. म्हणजे लोकांना काय वाटतं की प्री डायबिटिक म्हणजे मला डायबिटीस होणार मग मला कॉम्प्लिकेशन, जे मगाशी मी कोर्स ऑफ ॲक्शन सांगत होतो, डायबिटीसचं नॅचरल प्रोग्रेशन, नॉर्मोग्लायसेमिया, प्री डायबिटीस, मग असिम्प्टमॅटिक डायबिटीस, मग डायबिटीस विथ सिम्प्टम, मग डायबिटीसच्या कोमॉर्बिडिटीज आणि डायबिटीसचं कॉम्प्लिकेशन. हे थेरॉटिकल झालं. प्रत्येक स्टेजमध्ये, वेदर इट्स अ प्री डायबिटिक स्टेज, असिम्प्टमॅटिक डायबिटीस और सिम्प्टमॅटिक डायबिटीस और कॉम्प्लिकेटेड डायबिटीस, सगळ्या लेवलमध्ये हायपर इन्शुलिनेमिया कुठल्याही पद्धतीचा डॅमेज करू शकतो. हे आता रिसेंट रिसर्चमध्ये प्रूव्ह झालेलं आहे. सो इवन इफ यू आर अ प्री डायबिटिक और कॉम्प्लिकेटेड, डोंट वेट. ओनली डिफरन्स काय आहे ह्याच्यामध्ये की प्री डायबिटिक अवस्थेमध्ये मी जर का आहे तर ह्याच्यात चुकीची गोष्ट कुठली आहे की बाबा मी प्री डायबिटिक अवस्थेमध्ये आहे, मी डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी मला इमिजिएटली जर का मेडिसिन लिहून दिलेलं आहे तर मी त्या पेशंटला हार्म करतोय. हा म्हणजे प्री डायबिटिक होणं हे नाही आहे, पण त्याला मी कुठल्या अप्रोचनी प्री डायबिटीसकडे बघतोय, बघा काय सांगतोय लक्षात येत आहे का, आणि किती अर्ली इंटरव्हेन्शन कुठल्या पद्धतीचं करतोय त्यावरती तुमचं आउटकम अवलंबून असणार. बापरे, मला आता काळजी वाटायला लागली. माझ्या ओळखीचे काही प्री डायबिटिक असलेले मित्र आहेत, मैत्रिणी आहेत ज्यांनी औषधं सुरू केलेली आहेत, जे खरं तर किती रिस्की आहे. कारण आता आपल्याला साधारण तेच दिसतं ना की एक गोळी घेतली आणि बरं वाटलं, गोळी घेणं हाच एक मार्ग वाटतो आपल्याला बरं होण्याचा. ते अनफॉर्च्युनेट आहे डॉक्टरांच्या साईडने. आमच्या म्हणेन की डॉक्टरांचा पण त्यात दोष आहे असं म्हणत नाही, कारण आम्हाला प्री डायबिटिक मॅनेज करायला शिकवलेलंच नाही आहे.
आमच्या कुठल्याही मेडिकलचे टेक्स्टबुक मी काढून बघितले ना, तर प्री डायबेटिकला 2 वाक्यात संपवलेलं आहे की लाईफस्टाईल चेंज करायची, गोड कमी करायचं आणि पेशंटला क्लासिकल मेडिसिन प्रिस्क्राईब करायचं. संपलं 3 वाक्यात. कारण ज्या वेळेला मे बी हे एज्युकेशन आलं किंवा ज्या वेळेला हे आपल्या सिस्टीममध्ये आलं त्यावेळेला प्री डायबिटीस तेवढा कॉमन नसणार आहे. बरोबर. सो काळानुसार ह्याच्यामध्ये पण बदल व्हायला पाहिजे ना. आणि लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन म्हणजे नेमकं काय करायचं हे डिटेलमध्ये आमचं प्रिस्क्रिप्शनच नाही सांगितलेलं. आणि आता त्यांनी गाईडलाईनमध्ये काय सांगितलेलं आहे की प्री डायबिटीस नाही म्हणायचं, या लोकांना अॅक्यूट हायपरग्लायसेमिक स्टेज म्हणायचं आणि यांना अॅक्यूट लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शन द्यायचं. आता अॅक्यूट लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शन काय द्यायचं हे पहिल्यापासून जेव्हा डॉक्टरांना सांगण्यात येतं, शिकवण्यात येतं, त्या अॅक्यूट लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शन आता विस्तृत स्वरूपात अमेरिकन डायबेटिक असोसिएशनने पण दिलेलं आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने पण हे जे विस्तृत प्रिस्क्रिप्शन दिलंय ते बिईंग अ डॉक्टर आम्ही यूज टू नाही आहे ना त्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. कारण आम्ही जे पहिले जे पॅरामीटर आम्ही सांगितलेत वी आर यूज फॉर रायटिंग मेडिसिन. आम्हाला काय सांगितलं गोड बंद करायचं, हे करायचं, एक स्टँडर्ड फॉर्मॅट डाएटचा द्यायचा. पण अॅक्यूट लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शन इज अ डिफरंट थिंग. अॅक्यूट हायपरग्लायसेमिया अॅक्यूट लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शन. आपण आता लाईफस्टाईल बद्दलच बोलतोय तर मला खरं तर थोड्या पुढच्या मुद्द्याकडे यायचंय की आपण याच्या आधी पण जो एक एपिसोड केला होता की डायबिटीज स्कॅम आहे का, त्याच्यामध्ये पण कसं कितीतरी जास्त लोकांना ते डायबेटिक असण्याआधीच त्यांना डायबिटीज डायग्नोज केलं आणि मग काय सगळं त्या पद्धतीचं षडयंत्र आहे या पद्धतीनं बोललो होतो. प्री डायबिटीज बाबत पण हेच बोलतात की फार्मा कंपनीजचं आणलेली टर्म आहे ही फार्मा कंपनीजने, तर त्यात कितपत तथ्य आहे? म्हणजे मला नाही वाटत की फार्मा कंपनीजनी आणलेली टर्म आहे. प्री डायबिटीस हे पहिल्यांदा पण होतंच. प्रॉब्लेम असा झाला की पहिल्यांदा प्री डायबिटीसचा नंबर एवढा नव्हता, म्हणजे मे बी त्यावेळेला स्क्रीनिंग एवढं नसेल, त्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन एवढं नसेल. बरोबर. आता काय झालं टू मच अवेअरनेसच्या नावाखाली इच अँड एव्हरीवन, तुम्ही आज कुठलंही चॅनल ओपन करा, कुठलंही युट्यूब इंस्टाग्राम बघा, हे चेकअप करून घ्या, ते चेकअप करून घ्या, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पीपल बिकम टू मच कॉन्शियस अबाउट चेकअप. हरकत नाही, पण तुम्ही क्रायटेरिया परत वेगळे ठेवले पाहिजे. माझ्या मागच्या एपिसोडमध्ये मी बोललो होतो की प्री डायबिटीसचं स्क्रीनिंग, डायबिटीसचं स्क्रीनिंग आणि डायबिटीस कॉम्प्लिकेटेड अवस्थेत गेलेला या प्रत्येकाचं वेगवेगळं पाहिजे ना. तुम्ही सगळ्याला एकच पॅरामीटर लावताय आणि त्यानुसार जर का पेशंटला ट्रीट करताय, प्रॉब्लेम तिथं आहे. सो तिथं पेशंट एज्युकेशन येतोय जो डॉक्टरांनी करायला पाहिजे. मी प्री डायबिटीसच्या पेशंटला पहिला लावतोय की क्रायटेरिया तुला फक्त शुगरचा क्रायटेरिया लावतोय, त्यात कधी पेशंट सापडतो कधी सापडत नाही. बरोबर. बऱ्याच वेळेला एखाद्या पॉईंटला कधीतरी त्या पॉईंटला माझ्या लाईफमध्ये स्ट्रेस वाढलेला असतो, माझ्या खाण्यात काहीतरी गुलाबजाम गेलेले आहेत, मी पार्टीमध्ये अल्कोहोल घेतलेला आहे आणि त्या दिवशी जर का माझी किंवा मला इन्फेक्शन झालंय साधं आणि मी त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जाऊन जर का माझी शुगर चेक केली आणि 111 किंवा 118 माझी फास्टिंग शुगर आली आणि मी त्याला प्री डायबिटिक लेबल करतोय, स्कॅम आहे माझं म्हणणं आहे. मी त्याला प्री डायबिटिक नुसतं लेबल करत नाही, मी त्याला प्री डायबिटिक लेबल केल्यानंतर मी त्याला अॅक्यूट लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शन न देता, त्याचं बॅकग्राऊंड चेक न करता मी त्याला डायरेक्ट मेटफॉर्मिन सुरू करतो, हे स्कॅम आहे. माझं म्हणणं काय बघा, म्हणून मी पहिला माझा काय होतं, तुम्ही अप्रोच कसा ठेवताय की गाईडलाईननी त्याचं काम केलंय. गाईडलाईननी काय सांगितलंय की बाबा 100 ते 126 आहे, धोक्याची घंटा आहे, प्री डायबिटीस आहे. पण याचं सोल्युशन पण जर का तुम्हाला अॅक्यूट लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शन आणि पेशंट अवेअरनेस, पेशंट एज्युकेशन दिलं तर तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही ते पेशंटला करायला पाहिजे. ते न करता जर का मी पेशंटला मेडिसिन प्रिस्क्राईब करतोय आणि पेशंटला गाफील ठेवतोय तर माझ्या दृष्टीनं ते स्कॅम आहे याच्यातलं. सो प्री डायबिटीस स्कॅम नाही आहे. प्री डायबिटीसला ट्रीटमेंटचा अप्रोच जर का तुम्ही चुकीच्या पद्धतीनं पेशंटला देत असाल आणि पेशंट पण त्याच्याबद्दल फार जास्त हे करत नसेल तर मग पेशंट तो स्वतःवर स्कॅम करून घ्यायला लागलेला आहे. पण मला हे खूपच महत्वाचं वाटतं, कारण आपण डॉक्टर्सकडे जातो, आपण पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्याकडे जातो की आता काय मला या पद्धतीचा आजार आहे, हे कॉम्प्लिकेशन्स डिसऑर्डर्स आहेत, आता तुम्ही ट्रीट करा. आणि जर तेच योग्य ट्रीटमेंट फॉलो करत नसतील आणि त्याच्यातनं नंतर कॉम्प्लिकेशन्स होणार असतील तर ॲज पेशंट्स, म्हणजे जर प्री डायबिटिक मी स्वतः आहे तर मला स्वतःला ऑलरेडी, लोक कायम नावं ठेवतात, लोक गुगल सर्च करणाऱ्या लोकांकडे, पण जर मी स्वतः सर्चच केला नाही आणि मला या गोष्टी माहीतच नसतील आणि डॉक्टरने दिलेली औषधी मी घेतली तर मी स्वतःच जास्त कॉम्प्लिकेशन्स कुडारीवर स्वतः पाय ठेवताय तुम्ही, तर तुम्ही इन्सिस्ट करायला पाहिजे. तुम्ही डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे, डॉक्टरांना विचारणं गरजेचं आहे किंवा डॉक्टरांना हे ठामपणे सांगणं गरजेचं आहे आणि तो कॉन्फिडन्स पण देणं गरजेचं आहे. बरोबर. की डॉक्टर मला लाईफस्टाईल सुधारायची आहे, मला त्याच्याबद्दल तुम्ही जास्त सांगा, मला इनिशियल लेवलमध्ये गोळ्या औषधं नको आहेत प्लीज. हे जर का तुम्ही सांगितलं तर कुठलाही डॉक्टर, पण तुमच्याकडनं तो विलिंगनेस दाखवला गेला पाहिजे आणि तुम्ही नुसतंच बोललं नाही पाहिजे. ते लाईफस्टाईल चेंजेस तुम्ही अंगीकारले पाहिजेत आणि हे सोपे चेंजेस असतात, असं काही नसतं की. आणि सगळ्यात याच्यात गुड न्यूज काय आहे की प्री डायबिटीस जरी असलं तरी तो रिव्हर्स करणं खूप सोपं आहे. मी तिकडेच येणार होतो की रिव्हर्स 100%. प्री डायबिटीसला तर आम्ही 100% सांगतो तुम्ही अर्ली अवस्थेत जर का डायबिटीसला पकडलेला आहे, कारण ती कशी आहे, ती फुल फ्लेज कंडिशन डेव्हलप झाली, ते मेटाबॉलिक डिस्रप्शन आहे.
10-20%. म्हणजे जसं आपण गुगल ह्याच्यावरून चाललोय, गुगलने आपल्याला दाखवलं किंवा तुम्ही या ठिकाणाहून त्या ठिकाणापर्यंत जायचंय, पहिला लवकर तुम्हाला ते युटर्न घ्यायला होतं, तिथं घेतला तर बरा असतो. तुम्ही फार पुढे गेलात तर मग 2-3 किलोमीटरचा फटका बसतो तुम्हाला. इट्स लाईक सेम थिंग. तर तुम्ही जेवढ्या लवकर ते डिटेक्ट करून लवकर लाईफस्टाईल चेंजेस करता तेवढ्या लवकर होतं. आणि प्री डायबिटिकला तर आम्हाला 3-4 महिन्यातच रिव्हर्सल त्याचं दिसून आलेलं आहे. 3 ते 4 महिने खूप झाले. सो बेसिक जर का तुम्ही चेंजेस केले, बेसिक तुम्ही जर का थोडंसं स्लीपचं सायकल चांगलं केलं, रात्रीचं जेवण कित्येक म्हणजे प्री डायबिटिक पेशंट कोण इथं असेल तर माझं त्यांना सांगणं आहे, फक्त रात्रीचं जेवण 8च्या आत करायला सुरू करा आणि 2 महिन्यांनी शुगर चेक करा, शुगर नॉर्मल आलेली दिसेल. एवढा फरक पडतो, एवढा स्लीपचा आणि प्री डायबिटीसचा संबंध आहे. रात्रीचं जेवण जर का आपण फक्त लवकर करायला सुरुवात केलं, बाकी काय खायचं काय नाही तर ते नंतरचा भाग राहिला. पण फक्त 8च्या जर का त्यानं 3 महिने जेवण केलं तर त्याच्या पण मला खरं तर तेच विचारायचं, हे सगळेजण कायम सांगतात की सूर्यास्तानंतर जेवण करा किंवा 7-8 वाजता सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे त्याच्या आसपास जेवण करा, 7-8च्या आधी तुमचं जेवण झालेलं असलं पाहिजे. तर काय नेमकं होतं जर 7-8 वाजता तुम्ही रात्रीचं जेवण करताय तर नेमकं काय होतं? तुमचं जे बॉडीमधलं जे मेजर जे कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम आहे ते लिव्हरवरती अवलंबून असतं. अच्छा. आणि लिव्हरचा जो पचन करण्याचा जो कालावधी आहे तो रात्री 10 ते 2 आहे. म्हणजे सर्कॅडियन रिदम आहे की तुमचं जे शरीर बनलेलं आहे ते दोन टर्म्स आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. सूर्यास्त ते सूर्योदय आणि परत सूर्योदय ते सूर्यास्त, 12-12 तास 2 सायकल. तर आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक बनलेलं आहे पचनशक्तीचं, लिव्हरचं, इंटेस्टाईनचं किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमचं, ते सूर्याच्या गतीप्रमाणे आहे. सो इट्स अ बॉडी फिजिओलॉजी दॅट इज डिसाइडेड बाय सन एनर्जी. सो ज्या वेळेला सनची एनर्जी चांगली त्यावेळी तुमची डायजेशनची क्षमता चांगली. ज्या वेळेला सनलाईट नाही आहे, ज्या वेळेला सूर्य मावळलाय, त्यावेळेला हळूहळू प्रत्येक तासागणिक 10%, 20%, 30%, म्हणजे 7 वाजता सूर्य मावळला तर तिथनं प्रत्येक तासाला 10% तुमची ताकद कमी होत जाते. सो जर का माझ्या डायजेशनची ताकद कमी आहे म्हणजे काय, डायजेस्टिव्ह ज्युसेस जेवढ्या प्रमाणात सिक्रेट व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात सिक्रेट होत नाहीत. त्यामुळं अनडायजेस्टेड मटेरियल किंवा जर का मी पिष्टमय पदार्थ माझ्या खाण्यामध्ये घेतोय तर त्यातनं साखर तयार होण्याचं प्रमाण रात्री जास्त राहतं. त्यामुळं अशा लोकांच्यामध्ये फॅट जे साठण्याची प्रक्रिया आहे ती खूप वेगाने होती. आणि जेवढं माझ्या शरीरात फॅट जास्त तेवढं माझ्या शरीरात इन्फ्लमेशन जास्त, जेवढी माझ्या शरीरात सूज जास्त तेवढा इन्शुलिन रेझिस्टन्स जास्त, जेवढा इन्शुलिन रेझिस्टन्स जास्त तेवढं हे सगळं प्री डायबिटीस, PCOD हे जास्त प्रमाणात येतं. दुसरा कॉर्टिसॉल नावाचा जो हार्मोन आहे तो पण जेवढं मी लेट फूड खाणार तेवढा तो कॉर्टिसॉल वाढतो. आणि कॉर्टिसॉल हा मेलॅटोनिनचा अपोजिट आहे. रात्र जशी जशी होईल तसं तुमच्यात मेलॅटोनिन वाढत असतं आणि हे तुम्हाला स्लीप हार्मोन आहे. मेलॅटोनिन इज स्लीप हार्मोन. सो तुम्ही जसं रात्रीकडे जाता तुमचे ॲड्रेनालिन, सिम्पॅथेटिक सिस्टीममधून सिक्रेट होणारे डोपामिन वगैरे हे कमी 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 होत गेले पाहिजेत. तुम्ही जर का रात्री डोपामिन आणि ॲड्रेनालिन जास्त हे करताय तर तुम्ही तुमचा स्ट्रेसर हार्मोन कॉर्टिसॉल वाढवताय. सो ते कॉर्टिसॉल आहे हे पण सायलेंटली इन्शुलिन रेझिस्टन्स वाढवायला कुठंतरी कारणीभूत ठरतं. आणि सगळ्यात जो प्री डायबिटीसमध्ये दिसून आलेला सगळ्यात जो इम्पॉर्टंट इलेमेंट आहे ज्याला एज असं म्हणतात, AGE, तर ते हे जे एज आहेत हे ग्लायकेटेड एंड प्रोडक्ट्स, अँटीग्लोब्युलिन ग्लायकेटेड एंड प्रोडक्ट्स हे जे आहेत ते जबरदस्त इन्फ्लमेशन करणारे प्रोडक्ट असतात. ते लेट नाईट जे झोपतात किंवा ज्या लोकांच्या खाण्यामध्ये काय म्हणू शकतो टू मच स्पाइस आहे, ज्या लोकांच्या खाण्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त आहे, त्यांच्यामध्ये हे जे इन्फ्लमेटरी एजंट आहेत ते खूप जास्त प्रमाणात आढळून आलेले आहेत. आणि ह्या एजचं महत्त्वाचं काय आहे तर हे जे एज जेव्हा माझ्या ब्लडमधनं सर्क्युलेट होतात ते माझ्या छोट्या छोट्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना आत कुठंतरी डॅमेज करतात. आणि त्यामुळे तिथं त्या लोकांच्यामध्ये ब्लॉकेजेस डेव्हलप होणं किंवा सडन जर का मी स्ट्रेस माझ्या आयुष्यात वाढवला, म्हणजे बऱ्याच जणांना आपण आज ऐकतो की एक्झरसाईज करत होता किंवा मॅरेथॉनला गेला, ट्रेकिंगला गेला आणि कोलॅप्स झाला, तर त्यांच्यामध्ये हे जे ग्लायकेटेड एंड प्रोडक्ट्स असतात हे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. आणि हे तुम्हाला थोडंसं HSCRP किंवा होमोसिस्टीन किंवा या काही टेस्ट असतात त्यात तुम्हाला थोडंफार लक्षात येऊ शकतं. पण जर का तुम्ही लाईफस्टाईल नाही मॉडिफाय केलेली तर प्री डायबिटिक कॅन बी फेटल. प्री डायबिटीस त्या केसमध्ये फेटल इकडे जाऊ शकतो. बापरे. आपण रिव्हर्सल बद्दल बोलत होतो तर प्री डायबिटिकचं रिव्हर्सल कसं दिसतं? म्हणजे आपण आता परत लाईफस्टाईल चेंजेस वरती फोकस करायचा, म्हणजे नेमकं काय करायचं? लाईफस्टाईल चेंजेसमध्ये सगळ्यात जो पहिला फोकस आता मी जो म्हणला तो स्लीप सायकल, दुसरा फोकस आहे तो फूडमध्ये. तर फूडमध्ये तुम्ही जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्या खाण्यामधलं पिष्टमय पदार्थांचं प्रमाण 40% कमी ठेवणं. 40% कमी. ज्याला सोप्या भाषेत आम्ही म्हणतो जे काही ग्रेन घेताय ते निम्म्यावरती आणा. अच्छा. आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही फायबर, सलाड, भाज्या ह्या खाण्यामध्ये वाढवायच्या आहे. कंपल्सरी तुमच्या दिवसाची सुरुवात ही कुठल्याही अल्कलाईन काहीच नसेल तर पाण्याने सुरू करा. पण उपाशीपोटी चहा किंवा तत्सम चहा, कॉफी, कॅफेनेटेड ॲसिडिक बिव्हरेजेस कुठले घेऊ नका. और ॲज सिम्पल ॲज तुम्ही फ्रूटपासून तुमच्या ह्याची सुरुवात करू शकता. 100 ते 150 ग्रॅम फ्रूट्स
आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स, थोडेसे सीड्स, थोडेसे स्प्राउट हे ब्रेकफास्टच्या अगोदर, आणि प्रत्येक जेवणाच्या अगोदर 1 किंवा 2 वाट्या टेस्टी बनवलेले सलाड, एवढं जरी तुम्ही मिनिमम केलं आणि रोजचं 30 ते 45 मिनिटाचा ब्रिस्क एक्झरसाइज, प्रॉपर 6 to 7 आवर्सची सर्कॅडियन असलेली स्लीप, आणि थोडासा भेजा जर का शांत ठेवलात आणि हॅपीनेस मोड जर का तुमचा ऑन केला, जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं तुम्ही आनंदी राहण्याचा आणि इतर लोकांना मदत करण्याचा, आनंदी ठेवण्याचा जर का प्रयत्न केला, तर तुमचा प्री डायबिटीस त्याच्यावरती रिव्हर्स होऊ शकतो. त्याला फार मोठं काही मेडिसिन लागत नाही, आणि ॲक्च्युली हेच खऱ्या अर्थाने मेडिसिन असलं पाहिजे. सातत्याने केलं पाहिजे. सातत्याने 90 दिवस जर का आपण केलं आणि त्यानंतर तुम्ही तुमचे पॅरामीटर तपासले, तर तुमचं फास्टिंग इन्शुलिन पण नॉर्मल आलेलं दिसतं, HbA1c जे थोडंफार हायर साईडला आहे ते पण तुमचं नॉर्मल आलेलं दिसतं. आणि प्री डायबिटीस रिव्हर्स करण्याची सगळ्यात जास्त मजा काय आहे की मे बी तुम्हाला लॅबोरेटरी पॅरामीटरमध्ये फरक पडल्यामुळे तेवढा आनंद होणार नाही, पण तुमचं इन्थुझियाझम जे वाढेल, तुमचं स्लीप सायकल जे चांगलं होईल, तुमच्या चेहऱ्यावरती जो ग्लो वाढेल, यामुळं तुम्हाला जी इफिशियन्सी तुमची कामामधली वाढणार आहे ती तुम्हाला खूप चांगल्या लेवलला घेऊन जाऊ शकते. आता आपण एक साईड बघतोय की मला पार्टी करायला मिळते, मला रात्री जागायला मिळते, ही एक साईड आपण बघितली आहे 25, 30, 35 मध्ये, पण ही दुसरी साईड पण चांगली असते. आणि तुम्ही जर का सगळी लोक बघितली, कुठलाही एखादा मोठा CEO बघा किंवा हे बघा, एका ठराविक एज नंतर, म्हणजे क्लासिकल एक्झाम्पल जर का द्यायचं झालं तर अमिताभ बच्चनजींचं आपण एक्झाम्पल बघू शकतो. अमिताभ बच्चनजींचं यंग लाईफ बघा तुम्ही, तर त्यांनी सगळं म्हणजे अल्कोहोलपासून सगळं, पण जसं जसं ते होत गेले त्यांनी प्रत्येक टप्प्यामध्ये एक 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 गोष्ट सोडत गेले. आता सुद्धा ते शुगर कुठलं कन्झ्युम करत नाहीत, किंवा एका ठराविक एज नंतर मला काही गोष्टींना सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे, तेवढी माझ्या शरीराचं डिमांड नाही आहे, हे कुठंतरी आपण आजच्या नवीन पिढीनं लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्या गोष्टी वयाच्या 25 मध्ये 35 मध्ये मजा देत होत्या, ज्या गोष्टी तुम्हाला पार्टी असेल हे असेल, आपण आता करायचं म्हणून करतो, राईट. आपल्याला मे बी तेवढी किक नाही मिळत, मे बी तेवढी मजा येत नाही. तर तुम्ही जसं वय होतंय तसं तुम्हाला काही गोष्टी सॅक्रिफाईस करून, काही गोष्टी या नवीन आहेत ते पण तुम्हाला चांगली डोपामिन किक देऊ शकतात, पण यू नीड टू ट्राय दॅट. मग ते मेडिटेशन असू शकतं, गुड काइंड ऑफ एक्झरसाइज असू शकतं, एखाद्या ठिकाणी छान ठिकाणी ट्रॅव्हल करणं, ट्रेक करणं. जरूरी नाही की मला तिथूनच किक मिळायला पाहिजे जी 25-35 मध्ये मिळते. बापरे, माझ्यासाठीचा एपिसोड चालला असंच वाटायला लागलं मला आता. नाही, प्रत्येक आता आपण त्या फेजेसमधनं चाललोय ना, बरोबर. की आपल्याला 25-35 मधल्या माझ्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी यू कॅनॉट एक्सपेक्ट ॲट 40-50. सो बॉडीनं जर का मला तो सिग्नल दिलाय तर आपण तो घेतला पाहिजे. सो प्री डायबिटीसला फक्त डायबिटिक आणि पॅरामीटरमध्ये तुम्ही अडकवू नका. कन्सिडर दिस ॲज एक मला पॉझिटिव्ह एक साईन म्हणून, की एक वॉर्निंग आलेली आहे मला माझ्या लाईफकडे जरा वेगळ्या पद्धतीनं बघायचं आहे. आणि हे कशासाठी करायचं, तर मला दीर्घायुष्य नुसतं व्हायचं नाहीये, मला निरोगी दीर्घायुष्य व्हायचं आहे त्याच्यासाठी. सो कन्सिडर प्री डायबिटीस ॲज अ अपॉर्च्युनिटी, डोंट कन्सिडर दिस ॲज अ स्कॅम. आणि बऱ्याचसारख्या डॉक्टरांना पण वाटेल की मी डॉक्टर, तर मी डॉक्टरांबद्दल पण काय मला वाईट बोलायचं नाही, किंवा कुठल्या फार्मास्युटिकल, दे आर डुईंग देअर जॉब. मी काय म्हणतो की ते त्यांचा जॉब करतायत. गाईडलाईन काय सांगितलेल्या आहेत आणि आपण काय वापरतोय ह्याचा दोघांनी पण जरा सद्बुद्धीनं, म्हणजे बिंग डॉक्टर आमच्यावर पण ही जबाबदारी आहे की पेशंटला आत्ता जसं मी बोलतोय असं जर का मी पेशंटला समोर बसवून जर का थोडंसं गाईड केलं, आणि अनफॉर्च्युनेटली काय होतं, एवढा वेळ नाही मिळत. आणि प्री डायबिटिक पेशंटला काय होतं की त्याला वाटतं की मला एवढं कशाला इन्व्हेस्टिगेशन दिली, तेवढं कशाला हे केलेलं आहे. तर त्या केसमध्ये ग्रुप थेरपी खूप कामाला येते. म्हणजे बरेच जण ऑनलाईन ट्रीटमेंट किंवा ह्याला बरेच जण हे करतात, पण आम्ही हे ग्रुप थेरपीमध्ये जेव्हा सांगतो किंवा अवेअरनेस सेशन्स जेव्हा घेतो, तर त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की नुसतंच सिरियसली घेतलंय आणि मी भरमसाठ इन्व्हेस्टिगेशन्स केलेत आणि भरमसाठ औषधं घेतलीत, हे प्री डायबिटीसची ट्रीटमेंट होत नाही. प्री डायबिटीसचा खरा अर्थ आहे की अर्ली डिटेक्शन, अर्ली लाईफस्टाईल करेक्शन, अर्ली इंटरव्हेन्शन इन टर्म्स ऑफ लाईफस्टाईल चेंजेस अँड मिनिमल ऑर नो यूज ऑफ मेडिसिन. ही प्री डायबिटीसची हे झाली पाहिजे, काय म्हणू शकतो आपण, गाईडलाईन तयार व्हायला पाहिजे. बरोबर. आणि तशीच गाईडलाईन जर का आपण वापरली तर मला वाटतं हा 9 कोटी नंबर खूप लवकर आपण हे करू शकतो. म्हणजे आता मला माहित नाही, मी सांगितलेल्या गोष्टी जरी वापरल्या तर या 9 कोटीमधल्या कितीतरी कोटीनं संख्या कमी होऊ शकते. तुम्हाला यू डोंट नीड टू वेट की बाबा मी अजूनही काय करतो किंवा तशा पद्धतीने. ॲटलिस्ट महाराष्ट्रामधली जी लोक, मराठी लोक जे ऐकतात त्यांनी तरी हे बदल जरूर वापरावेत असं मला वाटतं. ठीक आहे, म्हणजे मला एपिसोडच्या शेवटाकडे आता थोडासा होप आला. म्हणजे सुरुवात ज्यावेळेस ज्या पद्धतीनं झाली होती मलाच भीती वाटायला लागली होती की अरे बापरे झालं संपलं आता. पण ठीक आहे, तो शेवटी जो एक होप मिळाला त्यातनं की ते 2-3 महिन्यात रिव्हर्स होण्यासारखी गोष्ट आहे, त्यामुळे काम करण्याशिवाय त्याला काही इलाज नाहीये. 90 दिवस तर शक्यतो देऊ शकतो आपण, आणि 90 दिवस एखाद्या गोष्टीला दिली की ती गोष्ट आवडायला लागते आपल्याला. हे लक्षात ठेवणार आहे मी डॉक्टर. तर थँक्यू सो मच. थँक्यू ओमकार. पर्सनल एपिसोड वाटला मला स्वतःला सुद्धा, कारण माझ्या वयातली जी सगळी मुलं आहेत, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, रात्रीचं जागरण आहे, बाहेरच्या खाण्याच्या सवयी आहेत,
या सगळ्यामधनं आपण कधी ना कधी तर त्या टप्प्यात येतो आणि मग अशा वेळेस काय करायचं तर त्यासाठीचा आय थिंक खूप महत्त्वाच्या टप्प्यातला आत्ताचा एपिसोड होता, पॉडकास्ट होता. तुमचे कायमच डायबिटीजवरचे वेगवेगळे एपिसोड्स बघत असतो आणि ते फार आवडत असतात. आणि एक थोडं मी इंटरप्ट करतो, Yes, कारण मी सगळ्यांना सांगू पण येतोय की ह्याच्यासाठीच, म्हणजे आम्ही आता डायबिटिक रिव्हर्सल करत होतो, तर बऱ्याचसारख्या यंग लोकांसाठी काहीतरी तुम्ही करा. तर आम्ही या वर्षीपासून हेल्थ मास्टरी नावाचे 2 डेजचे वर्कशॉप आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सिटीजमध्ये आम्ही सुरू करतोय. त्याच्यामध्ये आम्ही 10 सिक्रेट्स ऑफ हॅपी अँड हेल्दी किंवा या ज्यांना याच्यात नाही करायचं तर ते अवेअरनेस सेशन्स आम्ही सुरू करतोय. थँक्स टू ऑल दिस ऑडियन्स, त्यांनीच ही रिक्वेस्ट केली होती. तर हे 2 डेजचे लाईव्ह, म्हणजे ऑनलाईन नाहीत, लाईव्ह आम्ही सिटीमध्ये, पुण्यात आम्ही 2 घेतले, पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर, अशा 5 सिटीमध्ये आम्ही सुरू करतोय. सो तो एक अवेअरनेस मला लोकांच्या पर्यंत. व्हेरी इंटरेस्टिंग. आपण सरांच्या टीमला सांगूयात की त्याचे डिटेल्स खाली द्या. येस, 100%. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. फार मजा आली. तुम्हाला डायबिटीज फ्री फॉरएव्हरच्या या चॅनलवरचा डायबिटीज स्पेसिफिक जर हा कॉन्टेंट आवडत असेल तर मला नाही वाटत की मराठी का इतर कुठल्याही भाषांमध्ये असा फक्त डायबिटीज सेंट्रिक फक्त पॉडकास्ट आणि वेगवेगळा कॉन्टेंट कुणीही करत असेल. खरं तर खूप स्तुत्य उपक्रम आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा. मला वाटतं आपल्या आजूबाजूला खूप डायबिटिक असलेले पेशंट्स आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना याचा कायम फायदा होत राहील. धन्यवाद.